एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 5 श्लोक क्रमांक 21. काल पाहिलं आपण राजा परत प्रश्न विचारणार आहे नवनारायणाला. राजोवाच कस्मिन्नं काले स भगवान किंवर्ण कीदृश्यं नृभिः नामन्नावकेन विधेना पूजेते तदिहोच्यताम्. श्लोक क्रमांक 19. राजाने विचारले, तो भगवान श्रीहरी कोणत्या काळी कोणत्या वर्णाचा असतो, कसा असतो, भक्ताकडून कोणत्या नावाने व कोणत्या विधीने त्यांची पूजा केली जाते ते मला सांगा. जनक राजा आणि नवनारायणांचा संवाद चाललेला आहे का नाही. आता याच्या आधी चमस नारायण आणि जनक राजांचा संवाद झाला होता. आता पुढचा प्रश्न राजा विचारतोय, ज्याचे निस्मरणे तत्वतः कर्मा कर्म नुदविती माथा त्या भगवंताची कथा माझ्या हितालागी सांगा. ज्याचे तत्वतः स्मरण केले असतात, तत्वतः म्हणजे त्या ज्या परमात्म्याचं काय होतं, त्याचं स्मरण केलं तर कर्म आणि अकर्म प्रभावी होत नाहीत. म्हणजे काय होत नाही, कर्मही फळ देत नाही, अकर्मही फळ देत नाही. खरंय, त्या भगवंतांची माहिती माझ्या हितासाठी मला सांगावी, म्हणून माझा फायदा होईल असं मला त्या भगवंत हितासाठी मला तुम्ही माहिती सांगा. काय की अशा कोणत्या भगवंताचं स्मरण करायचं? जो परमात्मा श्रीहरी तो सृष्ट्यादी युगायुगांतरी कोणी नामे रूपी वर्णाकारी भक्त कैशा परी पूजते. असा असणारा जो परमात्मा, तो परमात्मा श्रीहरीचे विविध युगामध्ये, युग आहेत ना, कलियुग, द्वापार युग, त्रेतायुग, हे जे सतयुग, हे जे युग आहेत, ह्या प्रत्येक युगामध्ये त्या युगामधले भक्त त्याला कोणत्या नावाने, कोणत्या मूर्तीमध्ये, कोणत्या आकृतीमध्ये आणि कोणत्या प्रकारे त्या भगवंताची पूजा करतात, असा राजाचा प्रश्न आहे. त्रेतायुगामध्ये कोणत्या, सतयुगामध्ये कोणत्या प्रकारे पूजा करायची ते मला तुम्ही सांगा. आणि ते काळीचे प्रजा कैशेने यजती अदोषजा कवने विधी करीती पूजा ती योगीराजा सांगिजे. तसेच हे योगीराज, त्या युगातील लोक ईश्वरासाठी यज्ञ कसा करतात, पूजा कशी करायची, ते स्मरण कसं करायचं, तसंच परत त्या भगवंताचं यज्ञ कसं करायचं आहे तेही मला तुम्ही सांगा. पूजाचा विधी कोणता असतो तेही मला सांगा. जे पूजा करतात त्या पूजा करत असताना त्या पूजेचा विधी कोणता आहे ते पण मला सांगून द्या तुम्ही. म्हणून तुमचे मुखीचे कृपा वचन त्या पुढे अमृत ही गौण वचने परमानंद पूर्ण जन्म मरण उच्छेदी. तुमचे वचन अमृताहून गोड आहे, तुमच्या वचनाचे परमानंद होतो आणि जन्म मरण नाहीसे होते. असं असतं तुमचं वचन, कसं आहे, अमृतापेक्षा गोड आहे. म्हणून त्याही माझी भगवत गुण युगानुवर्ती नारायण त्याचे भजन पूजन विधान कृपा करून सांगिजे स्वामी. वक्ता जर आपल्यासारखा असेल आणि वर्णविषयी भगवंतांचे गुण हा असेल तर जन्म मरण चुकत यात काय आश्चर्य. काय सांगितलं, वक्ता जर आपल्यासारखा असेल म्हणजे सांगणारा, बरं का, जर आपल्यासारखा असेल म्हणजे कुणासारखा, त्या नवनारायणांसारखा असेल, आणि वर्ण विषय भगवंताचे गुण हा असेल बघा, आणि विषय काय, भगवंताचे गुण येतात. नेमकं भगवंत कोणत्या गुणामधला आहे नाही, त्याला जन्म मरण, आणि त्याचे मग त्याचं ते ऐकल्यानंतर जन्म मरण चुकले हे काय आश्चर्य आहे का? म्हणून नारायण युगाप्रमाणे बदलतो तेव्हा त्याच्या भजन पूजनाची विधी स्वामी मला सांगावे. आणि भगवंत काय करतो, जसा युग असेल त्या युगामध्ये नवीन नवीन अवतार धारण करतो तो, का नाही. मग नवीन प्रत्येक युगामध्ये त्याचं भजन कसं आहे, त्याचं पूजन कसं आहे ते मला तुम्ही सांगा. कोणी रायाचे वचन संतोषले अवघे जन जाणून हरिगुणाचा प्रश्न करिष्ठ कारभाजन बोलता झाला. असा असणार हे राज्याचा प्रश्न ऐकून, त्याचं बोलणं ऐकून सर्व नवनारायण आनंद झाला. आणि चमसाचा जो धाकटा भाऊ जो करभाजन हा हरीच्या गुणांच्या विषयाचा प्रश्न जाणून आता तो उत्तर द्यायला लागला, तो बोलायला लागला राजाच्या प्रश्नाचं. राजाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कोण द्यायला लागलाय? करभाजन नारायण, करभाजन मुनी. करभाजन वाच कृत्तम त्रेता दोपारम च कलिरेतेषु केशवाहा नाना वर्णाभिदाकारो नानेव विधीने जत्रे. श्लोक क्रमांक 20. करभाजन म्हणाला, कृत्त, त्रेता, द्वापार व कली अशी 4 युगे आहेत. त्यामध्ये विविध वर्ण, विविध नावे व विविध आकार यांनी युक्त असलेला केशव म्हणजेच विष्णू विविध प्रकारांनी आणि विविध मार्गाने पूजला जातो. नाना वर्ण, नाना आकारे, नाना नाम नामोपचारे कृत त्रेता द्वापारे भक्त निर्धारे केशव यजती. भक्त हे केशवाची 4 युगात, म्हणजे बघा, जे भक्त आहेत भगवंताचे हे काय करतात, जे 4 युग आहेत त्या 4 युग म्हणजे कुठले युग? कृतयुग,
त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग ही नाना वर्ण, आकार, नावे, उपचार यांनी पूजा करतात. अनेक प्रकारचे वर्ण, अनेक प्रकारचे आकार आणि अनेक प्रकारची नावं आणि अनेक प्रकारचे पद्धती पूजा करण्याची. अशा प्रकारे ती पूजा करतात. ककार ब्रह्मा, वकार विष्णू, शकार सोये त्रिनयनू, केशव तो गुणविहीनू, प्रकाशक पूर्णतेचा. केशव या शब्दातील क म्हणजे ब्रह्मदेव, केशव म्हणजे क म्हणजे कोण? ब्रह्मदेव, श म्हणजे शंकर आणि व म्हणजे विष्णू, असा केशव खरा त्रिगुणा पलीकडचा. म्हणजे हा सगळा कोणी केशव? ही तिन्ही देव एकच झालाय. आणि तिन्ही गुणांच्या पलीकडचा असणारा, त्या तिन्हीचा पूर्ण प्रकाशक आहे. हे 3 गुणांचा पलीकडे असणारा, 3 गुणाला प्रकाशित करणारा तोच आहे. कोण? केशव. तिन्ही गुणाला, सत्वगुण, रजगुण, तमगुण. का नाही? सत्वगुणी ब्रह्मदेव, रजगुणी ब्रह्मदेव, सत्वगुणी विष्णुदेव आणि तमगुणी महादेव. या तिघांना प्रकाशित करणारा तो केशव. केशव अर्धमात्रा, नये व्यक्ता व्यक्ता उच्चारा, व्याप्य विन व्यापक खरा, सभया बंतरा एकत्वे. अर्धमात्रा रूप असणारा केशव हेच अनिर्वच्य असे व्यक्त आणि अव्यक्त तत्व आहे. बघा, अर्धमात्रा रूप असणारा केशव हे कसं अनिर्वाच्य, म्हणजे त्याच्याबद्दल सांगू शकत काय, न बोलता येण्यासारखं असा असणारा तोच काय व्यक्त झाला ना. व्यक्त तोच, व्यक्त म्हणजे जगाच्या रूपाने तोच जाहीर झालाय आणि व्यक्त असणारा म्हणजे निराकार असणारा, म्हणजे गुणरहित असणारा तोच आहे. म्हणून तो आत आणि बाहेर एकच असल्यामुळे पूर्ण आहे. म्हणजे आताही कोण आहे? तोच आहे आणि बाहेर पण कोण आहे? तोच आहे. काय म्हणून तो केशव कशानेही व्यापला जात नाही. म्हणून त्याला कशाने व्यापता येत नाही. काय व्यापता येत नाही? कारण तो सगळा तोच आहे, आताही तोच आहे, बाहेर तोच आहे. कोण त्याला व्यापन? आणि व्यापणार तरी कोण राहिला? दुसरा नाही. म्हणून तोची योग परतत्वे रूपनाम, भजन विधी क्रिया धर्म, भक्त पूजिती पुरुषोत्तम, तो अनुक्रम अवधारी. तो केशवच प्रत्येक युगामध्ये भिन्न भिन्न नामे आकृती धारण करतो. बघा, तोच असणारा केशव. कोणता? निर्गुण निराकार असणारा, तो 11 आहे. म्हणजे कोण? तो व्यक्त असणारा, अव्यक्त असणारा तोच व्यक्त झालाय. अव्यक्त असणारा तोच व्यक्त झालाय. आणि प्रत्येक युगामध्ये काय करतो? तो भिन्न भिन्न नावे घेऊन, भिन्न भिन्न रूपे घेऊन येत असतो आणि भजनाचे विधी, कर्म, धर्म यांना प्रवृत्त करतो. भजनाची विधी असेल त्या युगामध्ये ते भजनाची विधी असेल त्या विधीला प्रवृत्त करतो. त्यानुसार कर्म, धर्म. भक्त पुरुषोत्तमाची प्रत्येक युगात कशी कशी पूजा करतात तुला सांगतो, ती ऐक. म्हणजे कृते शुक्ल तक्षम चातुर बाह्विकी जलो, वल्कलंबरः कृष्णाजिनोपविताक्षांना विभ्रंदंडक मंडलू. श्लोक क्रमांक 21. कृतयुगात भगवान गौरवर्ण चतुर्भुज जटाधारी वल्कले नेसणारा, कृष्णवेन हरणाचे कातडे, जानवे, अक्षमाला, दंड व कमंडलू धारण करणारा असा ब्रह्मचारी असतो. कृतयोगी श्वेतवर्णधर, जटिल चतुर्भुज वल्कांबर, दंडक मंडल किंकंतर, आजीन ब्रह्मसूत्र अक्षमाला हाती. बघा, आता कुठल्या युगामधलं? कृतयुगामध्ये सांगतात. पहिले कृतयुगामध्ये गोऱ्या वर्णाचा असणारा, जटा धारण करणारा, चतुर्भुज असणारा, वल्कले नेसलेला. काय नेसला? तो वल्कले परिधान केलेले, त्याने हातात दंड आहे, कमंडलू आहे असा घेतलेला, कृष्णाजीन यज्ञोपवीत धारण केलेला, यज्ञोपवीत म्हणजे जानवे धारण केलेला, अक्षमाला हातात असलेला, कडक ब्रह्मचार्याचे पालन करणारा अशा परमात्म्याची पूजा भक्त कृतयुगामध्ये करतात. ब्रह्मचर्य, दृढव्रत या चिन्हांकित परमात्मा मूर्तिमंत कृतयुगी भक्त या परी पूजिती याजिती. मनुष्यास्तु तदाम शांतम नेवेर सुवदासमाहा, या जानती तपसाम देवम शमेन च दमेन च, हंसम सुपर्णो वैकुंठो धर्म योगेश्वरो मलहा, ईश्वर पुरुषा व्यक्त परमात्मेनी गीयते. श्लोक क्रमांक 22 आणि 23. त्यावेळी लोक शांत, निर्वैर, परस्परांशी प्रेमाने वागणारे, समत्व बुद्धीचे असून देवाची पूजा ध्यानाने करतात आणि शम, दम यांनी युक्त असे आचरण ठेवतात. ते काळीचे सकळ नर, सदा शांत निर्वैर, समता बुद्धी निरंतर, सुहान मित्र परस्परे. बघा, मग कृतयुगामध्ये लोक शांततेने राहतात.
तिथं आता जसं आपल्या कलियुगामध्ये चाललंय ना, तसं काय त्यांचा गोंधळ नसतो. सगळे शांत असतात, धर्माचं आचरण करणारे असतात का नाही. कुणाशीही ती वैर करत नाहीत. ते समतोल बुद्धी ठेवणारे असतात. सर्व निरपेक्ष स्नेह करतात एकमेकांवर. कसं निरपेक्ष, कुठली अपेक्षा न ठेवता एकमेकांवर प्रेम करतात. ते तपे करावे देवयजन, त्या तपाचे मुख्य लक्षण शमदम साधुनी संपूर्ण भगवत भजन सोय करते. तपश्चर्या हीच देवतांची पूजा. बघा कृतयुगामध्ये काही तपश्चर्या करणं हीच देवतांची पूजा, आणि शांती व इंद्रियमन ही साधना त्यावेळी असते. इंद्रियमन, इंद्रियमन ओवी कुठे गेली काय ओवी. तै तपे करावे देवयजन, त्या तपाचे मुख्य लक्षण शमदम, इंद्रिय दमन येते इथे मन झालं इंद्रिय दमन येते. म्हणून त्या दैवाचे नामा उच्चारण, दशदा नामे नामस्मरण, त्याचे नाम कोण कोण एक सावधान नृपनाथाम. हे राजा, परमात्म्याचे नामस्मरण लोक सतयुगामध्ये 10 नावांनी करतात. बघा कृतयुगात झालं तर सतयुगामध्ये काय करतात भक्त, त्या परमात्म्याचे नामस्मरण किती 10 नावांनी करतात. त्याला सतयुगामध्ये 10 नावं होती. हंस संपूर्ण वैकुंठ, धर्म योगेश्वर श्रेष्ठ, अमलेश्वर वरिष्ठ, पुरुषाव्यक्त नाम पाठ परमात्मा म्हणती. कृतयुगामध्ये देवाची 10 नावे आहेत. ती पुढील प्रमाणे हंस कृतयुगामध्ये सांगितली बरं का. कृतयुगामध्ये 10 नावं सांगितलीत. हंस, संपूर्ण, वैकुंठ, धर्म, योगेश्वर, अमल, ईश्वर, पुरुष, अव्यक्त आणि परमात्मा, अशी 10 नावं त्यांची. ते काळीचे भक्त श्रेष्ठ, या नामाचा नामपाठ, गायनी करती गडगडाट, भवसंकट निर्दाळिती. मोठमोठे भक्त या नावाचा पाठ करतात. मोठमोठे असणारे भक्त काय करतात, या नावाचा पाठ करतात. पाठ करतात म्हणजे काय, सतत सतत ते नामस्मरण घेत राहायचं. उच्च स्वराने गायन करतात आणि अशा प्रकारे ते निर्भय होतात. हे कृतयुगीचे यजन, तुझ सांगितले संपूर्ण, आता त्रेतायुगीचे भजन मूर्तीचे ध्यान ते का. आता हे कृतयुगामध्ये तुला मी सांगितलं ते कशी आराधना करतात ते. आता त्रेतायुगामध्ये मूर्तीचं ध्यान आणि पूजेचे प्रकार सांगतो ती ऐका. त्रेताया रक्तवर्णसु चातुर्बाहु श्रीमेखला, हिरण्यकेशाश्रयत्मा, शुक्रासु वाद्युपलक्षणा. श्लोक क्रमांक 24. त्रेतायुगामध्ये परमेश्वर हा लाल रंगाचा आहे, 4 हातांचा, यज्ञमूर्ती, दिशादर्शक, 3 मेखला, कमरेला असणारा पिंगट केसांचा, वेदत्रय रूप आणि यज्ञाची श्रुक आणि स्त्रुवा इत्यादी उपकरणे अशी लक्षणे असणारा असतो. तृतीय यज्ञमूर्ती पुरुषोत्तमो, रक्तवर्ण ज्वलनमो, पिंगटकेश निधर्मो, देवदेवत्वमो, चतुर्बाहू. त्रेतायुगामध्ये यज्ञमूर्ती पुरुषोत्तम, रक्तासारख्या वर्णाचा, धूमरहित, अग्निप्रमाणे, पिंग केसांचा, चतुर्भुत असा असणारा देवादिदेव असतो. कधी कुठं, त्रेतायुगामध्ये. तया यज्ञ पुरुषा निर्मळा, त्रिगुणांची त्रिमेखळा, वेदत्रयेची पूर्ण मेळा, मूर्तीचा 16 तदात्मकची. त्या निर्मळ यज्ञ पुरुषाला त्रिगुणांची तिफेडी मेखला असते. बघा तो असणारा निर्मळ असणारा जो यज्ञ पुरुष आहे त्याला त्रिगुणांची तिफेडी मेखला आहे. त्याच्या शरीरावर लोमामध्ये वेदत्रयेचा पूर्ण मेळ राहतो व मूर्तीचा 16 तद्रूपच असतो. सुख सुरवान पाणी ग्रहण, हे चितयाचे उपलक्षण, त्रेतायुगी नारायण येणे रूप जाण निज भक्ता ध्याती. हातात सुखसुरवा इत्यादी यज्ञ पात्रे धारण करणे हे त्याचे उपलक्षण आहे. याप्रमाणे त्रेतायुगामध्ये भक्त नारायण रूपाचे ध्यान करतात. आता वर्णन केलं ना, अशा त्या भगवंताचं ध्यान करतात त्रेतायुगामध्ये. तम तदा मनुजाम देवम सर्व देवमय हरिम, ये जंते विद्याय त्रय्यान धर्मिष्ठ ब्रह्मावदिना. हा श्लोक क्रमांक 25. त्यावेळी धर्मनिष्ठ आणि वेदवत्ते लोक सर्व देवमय अशा हरिनामक देवांची 3 वेदांनी निश्चित केलेल्या कर्मांनी पूजा करतात, उपासना करतात. त्रेतायुगामध्ये यज्ञ कर्म उपासनेचा मुख्य भाग असतो, तर सत्ययुगात ध्यान आणि मनोजय व इंद्रजय हा उपासनेचा मार्ग असतो. श्लोक क्रमांक 25. तैसे जे मनुष्य जान त्रिवेदी करती भजन, सर्व देव स्वरूप हरिपूर्ण, या परी यजन त्रेतायुगी. त्रेतायुगामध्ये लोक 3 वेदांच्या पठणाने देवांची भक्ती करतात. जे 3 देव येत 3 वेद येतात त्या 3 वेदांचे वाचन करून काय करतात, ते देवाची भक्ती करतात. वेदातील ऋचा विविध देवतांना उद्देशून असल्या तरी हाच सर्व देव स्वरूप असतो, म्हणून त्रेतायुगातील उपासना अशा प्रकारची आहे.
त्रेतायुगी सर्व ही नर वेदोक्ती नित्य सादर सर्व ही भक्त भजन तत्पर धर्मिष्ठ धार्मिक जन. त्रेतायुगामधील सर्व लोक वेदवचनावर पूर्ण श्रद्धा ठेवणारे. त्रेतायुगातील सर्व लोक कसे आहेत, वेदांच्या वचनामध्ये वेदांनी जे सांगितलंय ना त्याच्यावरती विश्वास ठेवणारे, भजनात तत्पर, जसं वेदांतांनी भजन करायला सांगितले त्या भजनामध्ये तत्पर असणारे आणि धर्मनिष्ठ असतात, धर्मावर त्यांची निष्ठा असते. अष्टधा नामी नामस्मरण गजरे कृती सदा पठन ते नामाभिधान एकराया. म्हणून ते कोणत्या नावाचा घोष करतात, ती नावे हे राजा तुला मी सांगतो, तू ती ऐक आता. कोण सांगते ही? करभजन मुनी. करभजन मुनी कोणाला सांगतेत? जनक राजाला सांगतेत. काय आपला संवाद कोणाचा चाललाय? करभजन नारायण आता जनक राजाला सांगतात. हा चाललेला संवाद कोण सांगतंय? नारद मुनी ह्याला सांगतात, वसुदेवाला सांगतात. आणि ह्यांची अशी चाललेली कथा राज्य परिषदेला कोण सांगते? शुकमुनी सांगतात. विष्णुर्यज्ञम पृष्विंगर्भम सर्व देव उरुक्रमाः वृषाकी पीर्जयंतश्यम उरु गाय इतिर्यते. श्लोक क्रमांक 26. विष्णू यम पुष्णिर्गर्भ सर्व देव उरुक्रम वृषाक्रापी जयंत उरुगाय ही त्याचे नाव आहेत. सुतापा प्रजापतीची पत्नी पुष्णी, तिचा पुत्र म्हणून त्याला पुष्णिगर्भ म्हणलंय. त्याचं स्मरण केला गेलेला जो सर्व कामांचा वर्षाव करतो तो क्लेशांना कापवितो म्हणून त्याला वृषकापी म्हणलंय. आणि सर्वदा विजय होतो म्हणून त्याला जयंत म्हणलंय. असे त्याचे नाव आहेत. श्लोक क्रमांक 26. विष्णू यज्ञ पृष्णी जन्मा सर्व देव उरुक्रमाः वृषाक्रापी जयंत नामा उरु गाय परम नामे स्मरती. विष्णू यज्ञ पृष्णी जन्मा सर्व देव उरुक्रमा वृषाकापी जयंत आणि उरुगाय हे श्रेष्ठ नावाचे भक्त नित्य त्यांचे स्मरण करतात. द्वापारी भगवत ध्यान ते युगेचे पूजा विधान भक्त कैसे करीती भजन नामस्मरण ते एक. हे राजा, द्वापारी युगामध्ये भक्त भगवंताचे ध्यान पूजन भजन कोणत्या प्रकारे करतात ते मी सांगतो आता. कुठल्या द्वापारी युगामध्ये? द्वापारे भगवान श्यामः पिता वासा निजुदाहो श्री वस्त दीर्घ बिरकैश्वम लक्ष्मीने रूपी लक्षिता. श्लोक क्रमांक 27. द्वापर युगामध्ये भगवंत सावळ्या वर्णाचा पितांबर धारण केलेला, हातामध्ये शंख चक्र इत्यादी आयुधे धारण करणारा, श्री वस्त इत्यादी चिन्हांनी व लक्षणांनी ओळखला जाणारा असतो. आदी शब्दांनी हात आणि पाय आदी वरील पद्म इत्यादी चिन्हे समजावी. कौस्तुभ चिन्ह त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सगळे चिन्हाने म्हणजे सगळे चिन्ह त्याच्यामध्ये आले. द्वापरी घनश्याम वर्ण आतिशी पुष्प प्रभा समान पितांबर परिधान श्रीवस्त चिन्ह अंकित. द्वापारी युगामध्ये भक्त घनश्याम वर्ण पितवर्ण वस्त्र धारण करणारा, श्रीवस्त चिन्ह अंकित. श्रीवस्त म्हणजे श्रीवस्त चिन्ह, भृगु ऋषीने मारलेली लात का नाही ते चिन्ह धारण केलेलं आहे त्यांनी. शंख चक्र पद्मगदा चारी भुजा सायुधा हे लक्षणे गोविंदा लक्षिते सदा निज भक्ता. तसेच हातामध्ये शंख चक्र गदा आणि पद्म धारण करणारा, अशा प्रकारे गदा धारण करणारा देवांचे चिंतन आणि उपासना करतात. अशा देवाची चिंतन करतात, त्याचं ध्यान करतात आणि त्याची उपासना करतात. तम तदा पुरुषे मर्त्या महाराजोपलक्षणम ये जंती वेदतंत्राभ्यम परम जिज्ञासू नृप. श्लोक क्रमांक 28. हे राजा, त्या युगात परमात्म्याला जाणण्याची इच्छा करणारे लोक छत्र चामर इत्यादिकांनी युक्त अशा त्या पुरुषाची वैदिक व तांत्रिक मार्गाने उपासना करतात. शशांक छन्न आणि चामर राजलक्ष्मी राजोपचार या परिद्वापारीचे नर आती सादर पूजेशी. चंद्राप्रमाणे शुभ्र असणारा ते शुभ्र छत्र व चाम्र इत्यादी राजोपचार देवाला द्वापार युगामध्ये लोक अर्पण करतात आणि त्याचीही पूजा करतात. शीघ्र पावया परात्पर वैदिक तांत्रिक पूजा मिश्र तत्व जिज्ञासू करती नर भजन तत्पर या रीती. परब्रह्माचे स्वरूप जाणण्याची त्यांना इच्छा असते म्हणून वैदिक व तांत्रिक अशा दोन्ही प्रकारची मिश्र पूजा ते करतात. त्यामुळे नेहमी अशा प्रकारे भजनात ते तत्पर असतात त्यावेळेचे भक्त.
ते काळीचे नामस्मरण जेणे होय कलिमल दहन, त्या नामाचे अभिधान एक सांगेन नृपनाथा. बघा, आणि मग कलिमलाचा नाश करण्यासाठी जे नामस्मरण ते लोक करत असतात, ते तुला मी सांगतो, ऐक. नमस्ते वासुदेवाय नमः, संकर्षणाय च प्रद्युम्नाय निरुद्धाय तभ्युं भगवते नमः, नारायण ऋषाय पुरुषाय महात्मेने विश्वेश्वराय विश्वाय सर्वभूतात्मने नमः. श्लोक क्रमांक 29 आणि 30. वासुदेवा तुला नमस्कार असो, संकर्षणाला नमस्कार असो, प्रद्युम्न वा निरुद्र अशा भगवंता तुला नमस्कार असो, नारायण ऋषीलाही, महात्मा पुरुषाला, विश्वेश्वराला, विश्वाला व सर्व भूतांच्या आत्मस्वरूपाला नमस्कार असो. वसुदेवा तुझं लोटांगण, संकर्षणा तुझं नमन, प्रद्युम्ना प्रमाण पूर्ण अभिवंदन आणि रुद्रा. हे वासुदेवा तुला लोटांगण घालतो. हे संकर्षणा तुला वंदन करतो. हे प्रद्युम्ना तुला प्रणाम करतो. व अनिरुद्धा तुला अभिवादन करतो. नारायणा ऋषीश्वरा, महापुरुषा सुरेंद्रा, विश्वरूपा विश्वेश्वरा, महात्मा श्रीवरा नमन तुझ. हे नारायणा, हे ऋषीश्रेष्ठा, हे महापुरुषा, हे सुरेंद्रा, हे विश्वरूपा, हे विश्वेश्वरा, तुला मी नमस्कार करतो. सर्वभूती तू भूतात्मा, तुझ नमो पुरुषोत्तमा, द्वापरेशिया नामा नृपत्तमा सदा स्मरते. सर्व प्राणी मंत्रातील भूतात्मा तूच आहेस. बघा, सगळ्या प्राण्यामध्ये सगळ्या भूतांचा आत्मा कोण आहे? तूच आहेस. म्हणून हे पुरुषोत्तमा तुला नमन करतो. द्वापर युगामध्ये अशा रीतीने भक्त नेहमी भगवंतांचे नामस्मरण करत असतात. बघा, ही कुठले? द्वापर युगामधले. म्हणून त्या नामाच्या पाठा तेने देवाशी संतोष मोठा, वेगी सांगून वैकुंठा, धाव्या वचटा कीर्तना माझी. म्हणून त्या नामस्मरणाने, असं नामस्मरण केल्यानंतर भक्तांनी देवाला फार संतोष होतो, आनंद होतो त्याला, आणि वैकुंठ सोडून तो जिथे कीर्तन चाललंय ना त्या ठिकाणी धाव घेतो ते भगवंत. इति द्वापरम उर्विशम स्तुवन्ति जगदीश्वरम, नाना तंत्र विधानेने कला वापी यथा शृणुः. श्लोक क्रमांक 31. हे पृथ्वीपते, ह्या नावानी लोक द्वापर युगामध्ये जगदीश्वराची स्तुती करतात. कलियुगातील अनेक तंत्रांनी ज्या प्रकारे लोक भगवंतांची पूजा करतात ते प्रकार तो एक. याही नामी स्तुती स्तवन द्वापरीचे करती जन, आता कलियुगीचे भजन तंत्रविधान एक राया. अशा प्रकारे द्वापर युगामध्ये काय करतात? ते भजन पूजन करतात. आता तुला कलियुगामधलं सांगतो, तू लक्ष देऊन ऐक. आता कलियुग चाललेलं आहे सध्या. आता हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. आता कलियुगामध्ये कसं पूजन करायचं, कसं ध्यान करायचं, का नाही, कसं त्याची प्राप्ती करून घ्यायचंय. म्हणून कृष्ण वर्म त्विष कृष्णम स सांगो पांगम स्त्र सर्पाशिदम, यज्ञ संकीर्तन प्राय यजंते हे सुमेधेसा. हा श्लोक क्रमांक 32. कलियुगामध्ये सुज्ञ लोक काळ्या रंगाच्या पण तेजस्वी कांतीच्या, तसेच अंगी आणि उपांगे, मस्तकापासून पायापर्यंत सर्व शरीर कौस्तुभ आदी चिन्ह, हीच अंगे व उपांगे सुदर्शने, शंख, गदा, पद्म आदी असा शास्त्रे, सुनंद आणि इतर भाषेत यांनी युक्त असलेल्या कृष्णाचे मुख्यतः नामघोष व कीर्तन ही ज्यामध्ये प्रधान आहेत, अशा यज्ञांची पूजा करतात. कृष्णावताराचे महत्व कलियुगात जास्त आहे असे येथे म्हटले आहे. श्लोक क्रमांक 32. कलियुगी कृष्ण देव वर्ण कृष्ण वर्ण प्रभाहो, प्रभा इंद्र नीळ किळ समुदाहो, मूर्ती तैशी पाहो शोभयामान. कलियुगामध्ये श्रीकृष्ण हेच विष्णूचे पूज्य रूप आहे. विष्णूची पूजा काय, विष्णूचं रूपच काय, श्रीकृष्णाच्या रूपाने काय, आणि तीच कलियुगामध्ये काय पूज्य आहे. त्याचा वर्ण काळ आहे, म्हणजे सावळा असून इंद्र नील पाण्याप्रमाणे तो कसा दिसतो? तेजस्वी दिसतो, तेजदार. इकडे पाहिलं की पाहतच राहावं असं वाटतं. असं असणारं सावळ स्वरूप ते भगवंताचं. त्यामुळे त्याची मूर्ती कशी अतिशय शुभमान दिसते. एखाद्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये बसली की ती लवकर परत निघत नाही. मूर्ती सर्वावयवी सांग, वेणू विषणादी उपांग, चारी भुजा पराक्रमी चांग, आयुध्या व्यंग शंख चक्राधिक. त्याची मूर्ती सर्व अवयवांनी पूर्ण आहे. त्याची मूर्ती कशी? सर्व अवयव आहेत त्या मूर्तीला. जसं माणसाला आपल्याला सगळे अवयव आहेत ना, तसं त्या भगवंताला कसं येतं? सगळे अवयव आहेत. त्याच्या ठिकाणी बासरी आहे, शिंग इत्यादी त्याची उपांगी आहेत. चारही भुजा अतिसुंदर व बलवान आहे. शंख चक्र इत्यादी आयुध्य अव्यंग्य आहेत. शिंग 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 म्हणजे एक हे काय वाद्य आहे त्यांच्याकडे.
पृष्ठभागी निज पार्षद नंद सुनंदादी सायुध कलियोगी प्रज्ञा प्रबुद्ध या परी गोविंद चिंतिती सदा. त्याच्या बाजूस त्याचे पार्षद आहेत, त्या भगवंताचे पार्षद त्याच्या बाजूला नंद सुनंद ती त्यांच्या पार्षदांची नावे आहेत. तसे सशस्त्र आहेत, कसे ते शस्त्र घेऊन येत. अशा भगवंतांचे चिंतन कलियुगातील ज्ञानी लोक नेहमी करतात. कोणतं चिंतन सांगितलं इथं कलियुगामध्ये? सगुणाचं चिंतन करायला सांगितलं. सगुणाचं, कसा निळा वर्ण असणारा भगवंत का नाही, त्याच्या हातामध्ये शस्त्र शंख चक्र गदा असणारा असा असणारा परमात्मा. त्याच्यामध्ये काय, त्याच्या हातामध्ये कमळाचं पुष्प आहे का नाही, त्याच्या सभोवताली असे त्याचे पार्षद येतं, ते पण कसे येतं, सशस्त्र येतं पार्षदांच्या हातामध्ये सुद्धा. असा असणारा तो भगवंत. मधुकर्पादिक विधान सांग केले जे पूजन ते हे मानून या गौण आवडे कीर्तन कलियुगी कृष्ण. आणि असा असणारं जे भगवंताचं ध्यान कसं करते, त्याचं चिंतन कोण करतं? ज्ञानी लोक करतात. ज्ञानी सांगितलंय. ज्ञानी कोणाला म्हणायचं? ज्याने ते परमात्म्याला जाणलंय, आत्मस्वरूपाला स्वतःला ज्यांनी जाणून घेतलंय का नाही, मी कोण आहे ते जाणून घेतलंय, देव कोण आहे ते जाणून घेतलंय, ते भक्त असे काय करतात? असे असणारे ज्ञानी भक्त त्या परमात्म्याचे असं चिंतन करतात. आता मधुपर्क अभिषेक इत्यादी संगोपन केलेले पूजन हे कृष्ण गौण मानतो बघा. मग आता ह्याच्यामध्ये मधुपर्क म्हणजे मदानी का नाही, दुधानी त्याचा अभिषेक, ते मूर्तीचा त्यांचा अभिषेक केला ना, सांगोपान दुसऱ्याने सांगून असे केलेले पूजन भगवंत गौण मानतात. त्याला जास्त महत्व देत नाही, कारण कलियुगामध्ये कृष्णाला कीर्तनच आवडते. काय आवडतं भगवंताला? तुमचं यज्ञ हवन, तुमचे ते अभिषेक, हे भगवंताला कलियुगामध्ये आवडत नाही. भगवंताला फक्त कशाचं भुकेलेलं आहे कलियुगामध्ये? नामसंकीर्तन, नामासाठी भुकेलेला आहे तो, बास. त्याला दुसरं काही लागत नाही. नवल कैशे राजाधिराजा कीर्तन त्याची महापूजा ऐशी जे आवडी अदोषजा कीर्तन गरुडध्वजा उल्हासू सदा. हे राजाधिराजा, काय नवल आहे पहा ना म्हणले. अरे त्या गरुडध्वजाचे कीर्तन ही त्याची महापूजा आहे. किती सोपं दिले कलियुगामध्ये सांगितलंय. गरुडध्वजा त्या गरुडावरती असणारा जो गरुडध्वजाचं वाहन आहे, असा असणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं कीर्तनानेच काय होते? पूजन होते. त्याला काय वेगळं करायची आवश्यकताच नाही कलियुगामध्ये. म्हणून त्याला वागते हे अदोक्ष, म्हणून तो अदोक्षच कीर्तनाशीच प्रसन्न होतो. म्हणून तो कशाने प्रसन्न होतो? कीर्तनानेच प्रसन्न होतो. कीर्तन म्हणजे काय? नामसंकीर्तन. कीर्तन पडे हे गोविंदा या लागे सन्मानी नारदा तो कृष्ण कीर्ती पडे सदा नामानुवाद गरजतो. गोविंदाला कीर्तन फार आवडते. काय आवडतं त्याला? कीर्तन, नामसंकीर्तन त्याला फार आवडतं. म्हणून तो नारदाला फार मानतो. का? करणार सतत म्हणतो नारायण 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 श्रीमंत का नाही, सारखं ते चालूच येते नारायण नारायण. म्हणून तो त्याला मानतो का? सतत कीर्तन करतो. मग आपल्यालाही भगवंतानी मानावा असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे? सतत कीर्तन केलं पाहिजे. आपण त्याचं काय नामसंकीर्तन केलं पाहिजे आपण त्याचं. तर जेव्हा आपल्याला त्याला आपण आवडू ना, बरोबर आहे का नाही? आपल्याला तर आवडलंच पाहिजे. पण आपल्याला आवडून जमल का? तर त्यालाही आपण आवडलं पाहिजे, तर तो व्यवहार होईल ना. तरच तो व्यवहार होईल ना. म्हणून मग त्याला काय आवडतं? नामसंकीर्तन आवडतं. म्हणून मग आपण काय केलं पाहिजे? सतत तेच केलं पाहिजे. बघा, नवीन लग्न होऊन झाल्यावर जी ताई काय करते, आपल्या मालकाला काय आवडतं ते बघते ना. काय आवडतं त्याला. का बरं काय तसं? कारण त्याला आवडत तसं, त्याला जसं आवडत तसं ही वागली म्हणजे काय होतो? तो त्याच्यावर खुश होतो. तसं त्या भगवंताला काय आवडतं ते त्या पद्धतीने आपण केलं की ते भगवंत आपल्यावरती खुश होतो. म्हणून ते कलियुगामध्ये त्याला काय आवडतं? त्या परमात्म्याला नामसंकीर्तन आवडतं. म्हणून तो हरिनामाची गर्जना करीत करीत सर्वत्र कृष्णाची कीर्ती गात संचार करतो. नारद काय करतो? कारण त्याला ते आवडतं म्हणून हरिनामाची गर्जना करतो तो, आणि कृष्णाची कीर्ती गात संचार करतो तो. भगवंत अवताराला आला, त्याने अशा लीला बालावतारामध्ये लीला केल्या का नाही, परत तरुणावस्थेमध्ये त्या लीला केल्या, असं तू सगळं त्याचं कीर्तन करतो, सांगतो दुसऱ्याला परत कथा. म्हणून कीर्तन करिता नामानुवाद संकटी रक्षला प्रल्हाद कीर्तने तृष्ट गोविंद छेदिबो बंद दासांचा. अजून काय कीर्तन करतो तो? त्याने त्याचे भक्त असणारा जो प्रल्हाद आहे, प्रल्हादाला हरीचा नाम उच्चार त्यांनी केला, सतत स्मरण केले, म्हणून त्यांनी संकटात त्याचे रक्षण केले. कोणाचे? प्रल्हादाचे. सांगा बरं, आपल्याला संकटे कमीत का? पण आपण त्याचा उच्चार करतो का? नाही करत. आपण त्याच्या नामाचा उच्चार केला पाहिजे. जर संकटातून सुटायचं असेल तर आपल्याला, आणि आपल्याला वाटत असं नाही तू सुटका नको व्हायला, मग नका करू, मग काय अडचण नाही.
बरं प्रत्येक जण काय झाला इथं असं कोणी नाही बरं का. जेवढं ह्या विश्वामध्ये जेवढे कोणी प्राणी जन्माला आलेत ना सगळे दुःखच बघतात. असं काही नाही कोणाकडले पैसा आहे कोणाकडले घरदार आहे काय असं असं काही नाही. प्रत्येकाला दुःख आहे आणि प्रत्येकाला संकट आहे आणि त्या संकटातून प्रत्येकाला सुटायचंय. म्हणून प्रत्येकाने नामाचा उच्चार केला पाहिजे. काय केला पाहिजे? नाम उच्चार सांगितलं इथं. अर्थात गोविंद हाच कीर्तनाने सदा संतुष्ट होतो व भक्तांचा बहुबंध तोडतो. काय करतो तो गोविंद? अशा प्रकारे कीर्तन केल्यानंतर कशा प्रकारे? नामसंकीर्तन कीर्तन, त्याचे चरित्र लिहिला काय त्याने केलेलं लिहिला, त्याने काय केलेलं असं जो सांगतो सगळ्याला, स्वतः करतो, ऐकतो का नाही, असं असणार त्या भक्ताचं भगवंत काय करतो? बहुबंध तोडून टाकतो. गजेंद्र नामस्मरण करिता पावला नारायण, त्याचे तोडून बहुबंधन निजधामा आपण सोय गेला. बघा कुणा प्रल्हादाचं रक्षण केलं, अजून कुणाचं केलं? गजेंद्र आणि नारायणाचे नामस्मरण करताच त्याला हाका मारले मोठ्याने, नारायणा धाव, आता नारायणा धाव. जेव्हा त्याचा मकरानी पाय धरला होता ना का नाही, नकरानी हा, त्यावेळेस काय केलं? नारायणा धाव असं मोठ्याने हाका मारले आणि त्याला काय केलं? त्याच पाणी सरोवर मधले कमळाचं पुष्प घेतलं आणि त्याला अर्पण केलं भगवंताला. त्याचा आवाज ऐकताच त्याला कसं माहितीये का? अंतकरणातून हाका मारलेली पाहिजे तर तू धावत येतो, असं वरून नाही लागेल त्याला. अंतकरणापासून त्याला जर हाका मारली तर तो येत असतो आणि मग तो असा धावत आला आणि त्या गजेंद्राला त्याने मुक्त केलं. त्याने त्याला आपल्या निजधामास घेऊन गेला. एवढा कसा आहे तो? महा कृपाळू येतो. म्हणून अधामा धाम अति ओखटी, तोंडा रामो आला वचटी, ते गणिका की वैकुंठी कृष्ण नामासाठी सरती केली. अहो एका गणिकेने सहज राम नाम घेतले. गणिका म्हणजे कोण? गायन करणारी का नाही, नृत्य करणारी. पण सहज रामनाम तिने घेतलं तेव्हा ती सुद्धा पापी असूनही, बघा ती कोणी ती वेश्य होती ती, परत पापी असूनही कृष्णाने तिला वैकुंठला नेले आणि कृतार्थ केले. बघा काय केलं? फक्त राघवा, पप्प्याचं नाव ठेवलं होतं राघव म्हणून, आणि त्याला ते हाका मारायचे राघव म्हणून. त्याला वाटलं मलाच हाका मारते म्हणून तिचा उद्धार केला. असा एवढा काय तो कृपाळू आहे. महादोषांचा मरगळा आती नष्ट आजा मेळा, तोही नामे निर्मळ केला प्रताप वागळा नामाचा. आजमेळ असणारा भ्रष्ट आचरणाचा झाला होता. कोण? आजमेळ पापराशी. त्याला सुद्धा वैकुंठाला घेऊन गेला तो. त्याच्या नामस्मरणाने पवित्र झाला. असा नामाचा प्रताप आगळा आहे. असा नामाचा प्रताप. लोक म्हणजे नाम 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 म्हणजे कोणतं का नाही, नाव म्हणजे काय, नाम म्हणजे काय नाही. त्याला जे आवडतं ना त्या नामाने त्याचा उच्चार करा फक्त का नाही, त्याला हाका मारा, तो सगळं करून घेत असतो. नावं घेतो, नाम घेतो, सगळंच देतो तो का नाही त्याला. नामे विनटली गोविंदी, ते संकटी राखिली द्रौपदी, नाम तोडिया दिव्यादी जाण त्रिशुद्धी दासांची. संकटात सापडलेल्या द्रौपदीने धावा केला. तेव्हा सुद्धा तो काय लगेच धावत आला. त्याने काय केलं? वस्त्र अवतार धारण केला त्याने आणि त्याचं काय केलं? त्याचं लज्जेचं रक्षण केलं. असं असणार ते हरिनाम कृष्णदासांची आदिव्याधी नाहीशी करते. म्हणून अंतरशुद्धीचे कारण मुख्यत्व हरिकीर्तन, नामा प्रते साधन सर्वता अनासेना. म्हणून ह्या कलियुगामध्ये हरिकीर्तन हे चित्तशुद्धीचे प्रमुख कारण आहे. ज्याला चित्तशुद्ध करायचं असेल ना त्याला हरिकीर्तनाशिवाय चित्तशुद्ध होणार नाही. तेच प्रमुख कारण आहे. चित्तशुद्ध झाल्याशिवाय तुम्हाला त्याची प्राप्ती होणार नाही. म्हणून ज्याला चित्तशुद्धी करायची असेल त्याने काय केलं पाहिजे? हरीचा नामाचा उच्चार केला पाहिजे. नामा वाचून अन्य साधन दुसरे नाही. आणि एकदा अंतकरण शुद्ध झालं की पुढचं योग आणि सगळं येत असतं बरोबर, पुढे होत असतं सगळ्या गोष्टी, ते भगवंत करून घेत असतो. पण अंतकरण शुद्ध होणं गरजेचं आहे. म्हणून कीर्तन हरीची आवडी कैशी, वसा लागी धेनू जैशी, कान विसंबे जेवी माशी, मोहळाशी क्षणार्थ. गाय जशी वासराला क्षणभरही विसरत नाही, विसरती का नाही, अगदी तसंच मधमाशी जशी मधाच्या पोळ्याला विसंबत नाही, तशी हरिकीर्तनाची आवड कुणी तो भक्त कधी विसरत नाही. आपल्याला किती आवड आहे हरिकीर्तनाची. आपण किती गायन करतोय, कीर्तन किती नामसंकीर्तन करतोय आपण. तेवे नामस्मरण तया भक्ता, अतिशय आवडी अच्युता, दासांची अनुमात्र अवस्था निजांगे सर्वता निवारी सोये. अशा प्रकारे कीर्तनापासून हरी कधीही दूर जासत नाही. ज्या ठिकाणी कीर्तन चालू आहे ना, नामस्मरण चालू आहे ना, त्या ठिकाणी भगवंत नित्य असतो. पण हरिकीर्तन कसं पाहिजे? अंतकरणापासून त्याला हाका मारलेला पाहिजे.
काकुळतीला येऊन ते नाही त्याला हाका मारलेलं पाहिजे. त्याच्याशिवाय आता आपल्याला कोणाचा आधारच नाही असं वाटून त्याला हाका मारलेलं पाहिजे, मग तो तिथं असतो. म्हणून नामस्मरण पण एकदम एवढं होत नाही, आधी हळूहळू नामस्मरण करता 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 तिथपर्यंत असतो साधक भक्त. सुरुवात केली पाहिजे आधी, का नाही जसं जमत तसं नामस्मरण करायला. म्हणून नामस्मरण करणाऱ्या भक्तावर अच्युताचे अतिशय प्रेम असते. त्या भक्तावर अनुमात्रही संकट येताच हरी काय करतो, तो संकटाचं निवारण करत असतो. थोडं संकट येऊन देत नाही त्या भक्तावर. या लागी हरिकीर्तनी गोडी, जयाशी लागडी दडफुडी, ते अशी नाना साधनांच्या ओढी, स्वसवया सावडी स्वसाया साकडी कारण नाही. म्हणून अर्थात ज्याला हरिकीर्तन मनापासून आवडते त्याला अनेक साधनांचा सोस करण्याचे कारण नाही. म्हणून ज्याला हरिकीर्तन आवडतं ना त्याला बाकी तर कुठलीही साधना करण्याची आवश्यकता नाही, त्याने तेवढंच करावा. म्हणून ज्याशी कीर्तन कथान कथनी, चौगुण ल्हाद उपजे मनी, तो उद्धरला सर्व साधनी पवित्रावणी त्याची. म्हणून ज्याला कीर्तनात आणि कथेत खूप आनंद होतो त्याला सर्व साधने केल्यासारखीच होतात. बघा, ज्याला भगवंताचं कीर्तन आवडतं, ज्याला भगवंतांचं कथेमध्ये आनंद मिळतो त्याला कुठलेही साधन करण्याची आवश्यकता नाही, त्याने सगळे साधन केल्यासारखे येतं. म्हणून त्याचा उद्धार होऊन त्याच्या पुढे पृथ्वी ही पवित्र होते. अशा भक्ताचा उद्धार होऊन जात असतो. एकची जरी नाम वाचे सदा वशे श्रीरामाचे, तरी पर्वत छेदोनी पापांचे परमानंदाचे नित सुख पावे. बघा, जरी श्रीराम असे एकच नाम जरी घेत राहिला तरी भक्त पापाचे पर्वत वरंगू फोडून परमानंदाला प्राप्त होत असतो. कुटी कुटी पापे काय होतं, कुटी कुटी असणारे जे पाप आहेत सगळं नष्ट होऊन जातात एका नामाने. म्हणून आवडी करिता हरिकीर्तन, हृदयी प्रकटे श्री जनार्दन, त्याहून श्रेष्ठ साधन सर्वतान असे ना. म्हणून आवडीने हरिकीर्तन करणे. बरं का, कसं आवडीने हरिकीर्तन करणे. आणि आवडीने हरिकीर्तन जो करणार असतो त्याला भगवंत आपल्या हृदयात प्रकट होत असतो त्याच्या. आणि हरिनामापेक्षा वरचढ असे दुसरे कोणतेही साधन नाही भगवंताचं प्राप्त करून घ्यायला. म्हणून थोर कीर्तनाचे सुख, निष्ठा तुष्टे यदो नायक, कीर्तन तरले असंख्य सावडे लोक हरिनामे. कीर्तनात फार मोठे सुख असते. काही कीर्तनामध्ये सुख आहे, समाधान आहे, आनंद आहे त्या नामसंकरणामध्ये. अशा भक्तीने जे नायक प्रसन्न होतो. बघा, ज्याला आनंद होतो ना हरिनाम घेतल्यानंतर त्यालाच भगवंत प्रसन्न होतात. हरिनामाच्या कीर्तनाने अनेक भोळे बाबळे लोक उद्धारून गेलेले आहेत. घेणाऱ्याला आवड पाहिजे तेव्हा त्याला आवड होती, घेणाऱ्याची आवड त्याला मग त्याला लागते. पण घेणाऱ्याने कसं घेतलं पाहिजे, आवडीने घेतलं पाहिजे. मग आता घेणाऱ्याला लगेच आवडदार होती का नाही, पण त्याने सुरुवात तर केली पाहिजे ना आधी. मग सुरुवात करता करता त्याला त्या नामाचं प्रेम येईल. त्याला प्रेम आलं की मग त्याला त्याची गुढी लागल आणि मग त्याला त्याच्याशिवाय करमणार नाही. कुणाला, त्या भक्ताला, त्या नामस्मरण केल्याशिवाय. आणि मग अशी स्थिती झाल्यानंतर मग ते भगवंताला मग काय होतं, त्याच्याकडे भाव घेतो तो. या लागी कीर्तना होनी थोर, आन साधना ही सदर, माकवन हेतू पामर कीर्तन नरंदिते. यावरून असे स्पष्ट होते की कीर्तनासारखे दुसरे बलवान मोक्षाचे साधन नाही. कीर्तनासारखे दुसरे बलवान साधन नाही. मग हे राजा, हे वेडे लोक, हे पामर लोक कीर्तनाची निंदा का करतात? काय सांगितलंय यावरून असे स्पष्ट होते की कलियुगामध्ये कीर्तनासारखे दुसरे बलवान मोक्ष प्राप्तीचे साधन नाही. पण मग हे राजा, आता कोण म्हणतंय, करभजन मुळीच म्हणतात, कोणाला राजाला म्हणतात. मग हे असे असणारे वेडे लोक, हे जे पामर येतं, कीर्तनाची निंदा का करतात? ते का कीर्तन करत नाहीत? नामसंकीर्तन. म्हणून येव नाम कीर्तनी विमुख, ते स्वप्नीही न देखती सुख, कीर्तन द्वेष मूर्ख अति दुःख भोगिती. म्हणून हरिकीर्तनाला विमुख झाले त्याला स्वप्नातही काय होत नाही, सुख मिळत नाही. कोण? जो कीर्तनापासून विमुख झाला, म्हणजे नामसंकीर्तनापासून जो बाजूला गेला ना, त्याने बाकीची किती उपाधी करू द्या, त्याला सुख मिळणार नाही. कीर्तनाचा द्वेष केल्याने त्याला दुःख प्राप्त होत असते. म्हणून ज्याचे हृदय द्वेष संचार, जळो जळो त्यांचा आचार, सर्व काळ द्वेषे नर दुःख दुर्धर भोगिती. जे मनात द्वेष वागवतात, बघा, ज्याच्या मनामध्ये काही द्वेष येत त्याच्या आचरणाचा धिक्कार असो. कोण म्हणतंय, करभजन मुनी म्हणतात, द्वेषी लोक दुर्धर असे दुःखीच भोगत असतात. त्यांच्या आयुष्यामध्ये काय त्यांना दुःख सोडून दुसरं त्यांना काही भोगायला येतच नाही. म्हणून कलियुगी जे बुद्धिमंत, ते नाम कीर्तनी सदाच निरत, गौरवणी नाम स्मरत हर्षयुक्त सप्रेम. पण खरे जे शहाणी असतात, जे बुद्धिमान लोक आहेत, ते या कलियुगात प्रेमानंदाने आदराने नामस्मरण करतात. बघा,
कोणी जे खरी शान येते, ज्याला खरोखर वाटतं ना आपल्याला भगवंत मिळावा, ते काय करतात, हे कलियुगामध्ये प्रेमाने, आनंदाने, आदराने भगवंताचं नामस्मरण करतात. आणि असे जे करतात ना तेच खरे बुद्धिमान असतात. म्हणून हरिकीर्तनात ते काय होतात, मग्न होऊन जातात. म्हणून नाना अवतार अति घन, त्यात श्रीराम का भगवान कृष्ण, यांचं चरित्र अति पावन, त्यांचे चरण वंदन सांगत. म्हणून भगवंतांचे अतिघन असे चरित्र असणारे अनेक अवतार झालेत. बघा, भगवंतांचे कलियुगामध्ये काय झालेत, चरित्र सांगणारे अनेक अवतार झालेत भगवंतांचे. पण त्या अवतारामध्ये श्रीराम आणि कृष्ण भगवान यांचे जे चरित्र येतं ते अतिपावन करणारे आहेत. म्हणून त्यांच्या चरणवंदनाचा प्रभाव मी सांगतो. बघा, कोणाचा, राम आणि कृष्ण हे जे दोन अवतार आहेत ना, ह्या दोन अवतारामध्ये हे जे चरित्र आहे त्यांचे हे पावन करणारे आहेत. आणि त्यांचं काय प्रभाव आहे ते मी तुला सांगतो. ते आपण आता उद्या बघू. पुंडलिका वरदारी विठ्ठल.